या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय शिक्षण प्रसारक मंडळ शिरोली कॉलेजचे सेक्रेटरी ते कृष्णात खवरे साहेब, आपल्या संस्थेचे चेअरमन माननीय सुरेशरावजी पाटील साहेब, संस्थेचे अध्यक्ष माननीय सलीमभाई देसाई साहेब, संस्थेचे सन्माननीय सदस्य उत्तम पाटील साहेब, अल्लाउद्दीन मिल्ला साहेब, श्रीकांत पाटील साहेब, त्याचबरोबर या संस्थेचे माजी मुख्याध्यापक आणि आजीव सदस्य माननीय जी.पी. चव्हाण सर, संकल्प बाल मंदिर आणि विद्या मंदिरच्या मुख्याध्यापिका सौ यादव मॅडम, पर्यवेक्षिका शिरोली हायस्कूलच्या सौ गाडेकर मॅडम, त्याचबरोबर जिमखाना युवा प्रमुख आलेस पाटील सर, सर्व ज्येष्ठ शिक्षक शिक्षिका, संकल्पचे सर्व शिक्षक शिक्षिका आणि आपण सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी आणि पालक बंधू आणि भगिनींनो, 75वा प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना त्याचा प्रवास जो आहे तो स्वराज्य, स्वातंत्र्य आणि प्रजासत्ताक असा आहे. हा प्रवास होत असताना स्वराज्यापासून प्रजासत्ताकापर्यंत आपण जात असताना आपल्या देशातल्या अनेक महान विभूतींनी प्राणाचं बलिदान दिलं. हा देश घडवण्यासाठी काही महान व्यक्तींनी, समाज सुधारकांनी आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि त्यांच्या प्रती आदर व्यक्त व्हावा. इतकंच नव्हे तर त्यांना आजच्या दिवशी किमान आपण नमन केलं पाहिजे, त्यांना वंदन केलं पाहिजे. म्हणूनच आपण हा प्रजासत्ताक दिन साजरा करतो आहोत. विद्यार्थी मित्र हो आणि पालक बंधू भगिनींनो, आपल्याला माहिती आहे की या संविधानाची निर्मिती करून बाबासाहेबांनी स्वातंत्र्याचं प्रजासत्ताकामध्ये रूपांतर केलं. हे करत असताना 26 नोव्हेंबर 1949ला हे संविधान सभेनं स्वीकारलं आणि 26 जानेवारी 1950ला त्याचा अंमल झाला. तो प्रजेच्या हाती हे सरकार दिलं, ही सत्ता दिली आणि आपण तो दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतोय. संविधानाची वाटचाल जर आपण बघितली, बाबासाहेबांनी प्रजेच्या हाती सत्ता देत असताना काही गोष्टी, काही मूल्य आवर्जून या ठिकाणी सांगितली. यात हा देश सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष लोकशाही घडवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक क्षेत्रामध्ये न्याय प्रस्थापित करण्याचा प्रयत्न आपल्याला होताना आज दिसतो आहे. इतकंच नव्हे, प्रत्येक व्यक्तीला विचाराची अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासनेचं स्वातंत्र्य संविधानाच्या वाटचालीतून आपल्याला आज पाहायला मिळत आहे. दर्जाची आणि संधीची समानता आज आपल्याला प्रत्येकाला प्राप्त होते. व्यक्तीची जी प्रतिष्ठा आहे, राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचं आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा सुद्धा मानस या संविधानानं केला. आणि हे संविधान प्रजेच्या हाती देत असताना समाजामध्ये निश्चितपणे आज समता प्रस्थापित झालेल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. विद्यार्थी मित्र हो, आपण भारताचा नागरिक म्हणून आता आपले कर्तव्य आहे की हा प्रजासत्ताक चिरकाल आपण ठेवायचा आहे, तो टिकवायचा आहे. ही सर्व जबाबदारी आपण आहे आणि या निमित्तानं, आजच्या दिवसाच्या निमित्तानं आपण त्यासाठी कटिबद्ध राहूया असं मी या प्रास्ताविकातून नमूद करू इच्छितो. आज जरी आपण प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलो, या देशाने, या संविधानानं आपल्याला अनेक प्रकारचं स्वातंत्र्य दिलं असलं, समता प्रस्थापित झालेली असली तरी सुद्धा काही आव्हानं मात्र अजूनही आपल्या समोर आवासून उभी आहेत. भ्रष्टाचार, महिलांच्या वरती होणारे नियमित अत्याचार, गुन्हेगारी वृत्ती वाढती आहे, व्यसनाधीनता निर्माण होती आहे. आज सुद्धा शेतकरी आपला या ठिकाणी देशामध्ये आत्महत्या करतो. ही चिंतेची बाब आहे आणि म्हणून तुम्ही उद्याचे भावी नागरिक आहात, तुम्ही उदयोन्मुख नागरिक आहात आणि म्हणून तुमच्या हाती हा देश सोपवताना तुम्ही या गोष्टींच्याकडे तारतम्यानं पाहणं अत्यंत आवश्यक आहे. विद्यार्थी मित्र हो, या सर्व आव्हानांना सामोरं जात असताना लोकशाहीची मूल्य आपण आपल्यामध्ये रुजवली पाहिजेत हे लक्षात घ्या. स्वातंत्र्य असेल, समता आहे, बंधुता, न्याय, सामाजिक विकास, मानवतावाद ही मूल्य तुमच्यामध्ये रुजणं आजच्या दिनी तरी महत्वाचं आहे असं मला वाटतं. विद्यार्थी मित्र आणि पालक बंधू भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत, काही माझे विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आपल्याला सांगू इच्छितो, या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं माझ्या शाळेचा लेखाजोखा आपल्या समोर मांडणं मला क्रम प्राप्त आहे आणि म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो की माझ्या शाळेमध्ये या शैक्षणिक वर्षात, 2023-24 या शैक्षणिक वर्षामध्ये अनेक प्रकारचे उपक्रम या ठिकाणी राबवले. त्या उपक्रमाचा उद्देश हाच होता की मुलांच्यापर्यंत जे शिक्षण जायचं ते अतिशय सहज पद्धतीने गेलं पाहिजे, ते आनंददायी पद्धतीनं शिक्षण मुलांनी घेतलं पाहिजे, कौशल्यात्मक शिक्षण विद्यार्थ्यांनी घेतलं पाहिजे. आणि इतकंच नव्हे तर औपचारिक शिक्षणाला अनौपचारिक शिक्षणाची जोड देण्याचा प्रयत्न ही शाळा, या शिक्षक आणि संस्थेच्या माध्यमातून आम्ही करत आहोत हे आपल्याला आवर्जून या ठिकाणी सांगावं लागेल. जून महिन्यापासून आपण जर बघितलं तर साधारणपणे महाराष्ट्र शासनाच्या प्रत्येक विभागाचा सहकार्य घेऊन
शिरोली गावच्या ग्रामपंचायत सहकार्य घेऊन अनेक उपक्रम या ठिकाणी या शाळेमध्ये यशस्वीपणे आपण पार पाडले. सांगावं लागेल आपल्याला की या शाळेच्या परिसरामध्ये आपण महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक वनीकरण विभाग, त्याचबरोबर ग्रामपंचायत शिरोली, संकल्प बाल मंदिर, विद्या मंदिर आणि शिरोली हायस्कूलच्या वतीनं या शाळेच्या परिसरामध्ये 100 झाडांची आपण लागवड केली आणि याचं नेटकं नियोजन आपल्या शाळेच्या पर्यावरण विभागाने केलं. हे करत असताना ही शाळेत लावलेली झाडांचं जतन झालं पाहिजे, संवर्धन झालं पाहिजे, या अनुषंगाने आपण राष्ट्रीय हरित सेनेची सुद्धा स्थापना केली की ज्याच्यामध्ये काही विद्यार्थी आज काम करतात. हे काम करत असताना मग SP कोळी सर असतील, HS शिंदे सर असतील, पर्यावरण विभागातले सर्व शिक्षक असतील, हे रविवार असून सुद्धा सुट्टीच्या दिवशी सुद्धा या झाडांना पाणी घालण्याचं काम नित्य नेमाने करतायत. हे पाहताना खरंच वर भरून येतं. इतकंच नव्हे, त्याच्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत या ठिकाणी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष आपण साजरं केलं. अतिशय आगळा वेगळा शिरोली हायस्कूलच्या इतिहासामध्ये एक वेगळा कार्यक्रम या ठिकाणी झाला आणि तो म्हणजे शेतकरी मेळावा. या शेतकरी मेळाव्यातून आज जी नवीन पिढी फास्ट फूडच्या मागे लागलेली आहे, हे कुठे थांबलं पाहिजे आणि म्हणून आपण संयुक्त राष्ट्र संघानं घोषित केल्यानुसार आपण तृणधान्य वर्ष हे साजरं केलं आणि या तृणधान्यातून शेतकऱ्यांना शेतामधून तृणधान्य पिकवली पाहिजेत आणि मुलांना सुद्धा ती खायला घातली पाहिजे अशा प्रकारचं आव्हान केलं. या अनुषंगाने शेतकऱ्याचं प्रबोधन करण्याचा प्रयत्न या शाळेनं केला. त्याच्यानंतर अनेक क्षेत्रभेटीचं आयोजन आपण केलं. यामध्ये सीमा बायोटेक असेल, दिवाणी आणि फौजदारी न्यायालय पेठ वडगाव या ठिकाणी भेट असेल, MIDC पोलीस स्टेशनला भेट असेल, स्मॅकला भेट असेल, या सर्व क्षेत्र भेटीतून विद्यार्थ्यांच्या मध्ये अनेक कौशल्य निर्माण कशी करता येतील, आपल्या येणाऱ्या पुढच्या क्षेत्रामध्ये कोणत्या प्रकारच्या व्यावसायिक संधी आहेत हे कसं मुलांना कळेल, या अनुषंगाने आमच्या शिक्षकांनी अहोरात्र प्रयत्न केले. बरोबर पाण्याची इथं समस्या होती. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आपण नळ पाणी पुरवठ्याच्या योजनेतून आपण पाणी कनेक्शन घेतलं. तेही काही अंशिका असेना पण पाण्याची निखड आपण भागवू शकलो. त्याचबरोबर मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा योजनेअंतर्गत आपण त्या उपक्रमामध्ये सहभागी झालो आणि त्याची सुरुवात आपण या प्रजासत्ताक दिनापासूनच करतो आहोत. आपल्याला माहिती आहे की या सगळ्या प्रकारचा हा परिसर जो आहे तो बोलका करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. पण हा परिसर बोलका करत असताना मला आवर्जून आपल्याला सांगावं लागेल, या ठिकाणी शिक्षकांनी तन मन आणि धनानं या ठिकाणी मला मदत केली आणि त्यांच्या माध्यमातून आपण हे कार्य हाती घेतलं. याच्यामध्ये मला आवर्जून उल्लेख करावा लागेल की इंग्रजी विभागाने हे काम प्रथमतः सुरुवात केली. डोंगरे मॅडम असतील, त्यांची भावांची कंपनी असेल, या कंपनीने मला आर्थिक सहाय्य केलं आणि त्यामुळे आपण हे काम पुढे नेतो. त्याचबरोबर हिंदी विभागाच्या मुल्ला मॅडम असतील किंवा तिथले शिक्षक असतील, त्याचबरोबर सामाजिक शास्त्रातले शिक्षक असतील, मराठी विभागाच्या गाडेकर मॅडम आहेत, त्यांनी सुद्धा या ठिकाणी हे तक्ते स्वखर्चाने या ठिकाणी तयार करण्याचं काम केलं, ज्याच्यातून विद्यार्थ्यांचं अतिशय सहज पद्धतीने शिक्षण होईल, अतिशय आनंदाने शिक्षण होईल, हाच याच्या पाठीमागचा उद्देश होता. त्याचबरोबर आपण यावर्षी NMS साठी एकूण 39 विद्यार्थी बसवले. एक आत्मविश्वास या माध्यमातून असा निर्माण झाला की गेल्या वर्षी केवळ आपण 3 ते 3.5 लाखापर्यंतची शिष्यवृत्ती मुलांना देऊ शकलो. आजचा मनोदय आमचा असा आहे की जवळजवळ या वर्षी मी संचालक साहेबांना सांगू इच्छितो, पदाधिकाऱ्यांना, की जवळजवळ 10 ते 15 लाख रुपयाची शिष्यवृत्ती आज आमचे विद्यार्थी या वर्षात मिळवतील. हा एक आत्मविश्वास मी आपल्याला या निमित्तानं, प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं देऊ इच्छितो. आमचे विद्यार्थी 5वी आणि 8वीला शिष्यवृत्ती परीक्षेला सुद्धा बसलेले आहेत. इतकंच नव्हे, जे विद्यार्थी अप्रगत आहेत अशा अप्रगत विद्यार्थ्यांसाठी सुद्धा कृती कार्यक्रम आराखडा आम्ही जून आणि जुलैमध्ये आखलेला होता. यासाठी शिक्षकांनी अहोरात्र परिश्रम घेतलेले आहेत. वेळोवेळी आम्ही पालक सभेचं आयोजन करतो. या पालक सभेतून आपण विद्यार्थ्यांच्या बद्दलची जाणीव पालकांच्या मध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न आमचा आहे. वार्षिक क्रीडा स्पर्धा आपण एका आगळ्या वेगळ्या पद्धतीने यावर्षी साजऱ्या केल्या. मला उल्लेख करावा लागेल मुद्दामून, या ठिकाणी 14 वर्षाखालील मुलींचा जो गट आहे त्याने आपलं शासकीय पातळीवरती प्रथम क्रमांक पटकवला. शालिनी पाटील नावाची विद्यार्थिनी, तिनं 600 मीटरमध्ये धावण्यामध्ये प्रथम क्रमांक पटकवला. बुद्धिबळमध्ये विभागीय स्तरावरती गेला 7 पारसकर यांना आपल्या शाळेचं नाव उंचावलं. त्याचबरोबर तायकोंदोमध्ये राहुल कुमार आहे, प्रणिता नवले आहे, आरती कुमार आहे, यासारख्या खेळाडूंनी आपल्या शाळेच्या नावलौकिकात भर घातलेली आहे. मी मुद्दामून आपल्याला सांगू इच्छितो की नवीन जो प्रकार आहे, खेळ प्रकार, याच्यामध्ये बेसबॉल, यामध्ये कादंबरी डांगेनं सुद्धा आपल्या शाळेचं नाव अतिशय उंचावलेलं आहे आणि मला या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं त्यांचं कौतुक करावं असं वाटतं. त्याचबरोबर आमच्या शिक्षकांच्या मतीनं आम्ही विद्यार्थ्यांना स्नेहभोजन देण्याचा सुद्धा प्रयत्न केला. वार्षिक स्नेह संमेलन आपल्याला माहिती आहे की शाळेच्या इतिहासात प्रथमच हे रात्रीच्या वेळी म्हणजे सायंकाळच्या वेळी घेण्यात आलं आणि त्याच्यामध्ये आपण यशस्वी झालो. एक थीम घेऊन आपण एक स्नेह संमेलन साजरं केलं. यावर्षी थीम होती लोकसंगीत आणि लोकपरंपरा.
हे स्नेहसंमेलन एखाद्या विषयाला वाहून आपण तयार करण्याचं काम केलं आणि विद्यार्थ्यांनी तितक्याच जोमाने याच्यामध्ये भाग घेतला होता. आणखीन एक विशेष मी नेहमी सांगत आलोय की संगीत कक्षाची या ठिकाणी निर्मिती झाली. आम्हाला एक नवीन एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व या ठिकाणी लाभलं ते म्हणजे कोरे सर. त्या कोरे सरांच्या माध्यमातून होगाडे सरांच्या माध्यमातून आपण संगीत कक्ष या ठिकाणी सुरू केला की ज्याच्यातून अनेक विद्यार्थी आज संगीताकडे वळलेले आहेत. निश्चितपणे मोबाईलचं प्रमाण कमी होईल आणि विद्यार्थी अशा चांगल्या कौशल्य ते आत्मसात करतील असं मला वाटतं. या निमित्तानं शालेय पोषण आहार घेत असताना विद्यार्थी उन्हात थांबत होते. ही गोष्ट जेव्हा लक्षात आली त्यावेळेला काही शिक्षकांनी आर्थिक मदत केली आणि त्या माध्यमातून आम्ही मुला सावलीत राहून त्यांनी जेवण घ्यावं अशा प्रकारचा ध्यास या शिक्षकांनी ठेवला होता आणि त्या माध्यमातून आपण मंडप बांधला त्यांच्यासाठी. हे काम आपण या वर्षी करू शकलो. इतकंच नव्हे तर संकल्प बाल मंदिर असेल, विद्या मंदिर असेल आणि शिरोली हायस्कूल असेल या तिन्ही शाळांच्या प्रशालेच्या माध्यमातून अनेक प्रकारचे सहशालेय उपक्रम या ठिकाणी राबवले जातात आणि हे उपक्रम राबवत असताना आमचा शिक्षक, आमचा सेवक आणि आमचे विद्यार्थी यात कमी पडत नाहीत. आणि इतकंच नव्हे सांगायला आनंद असा वाटतो की पालक सुद्धा याच्यात हिरिरीनं भाग घेत आहेत आणि म्हणून पालकांचा सुद्धा या प्रजासत्ताक दिनी मी आवर्जून उल्लेख करतोय. विज्ञान प्रदर्शन आता होत आहे, त्याचंही उद्घाटन नुकतंच होईल. आता स्वानंद नावाचं हस्तलिखित यावर्षी एका वेगळ्या पद्धतीनं साजरं होत आहे. वाङ्मय विभागाच्या प्रमुख सौ पवार मॅडम आणि वाङ्मय विभागातील सर्व शिक्षकांनी अतिशय तन आणि मनानं अतिशय कमी वेळेमध्ये हे स्वानंद साकारलेलं आहे. स्वानंदाचं प्रकाशन करत असतानाच खरंच संचालक मंडळींना, पदाधिकाऱ्यांना आनंद झाल्याशिवाय राहणार नाही. अशा विविध विभागामार्फत जवळजवळ 27 विभाग माझ्या शाळेमध्ये आहेत. या 27 विभागामार्फत या शाळेचं संचालन होतं. अनेक प्रकारचे सहशालेय उपक्रम राबवले जातात आणि हे करत असताना निश्चितपणे माझ्या पाठीशी मला सहकार्य करण्यामध्ये शिक्षकांचा, सेवकांचा आणि विद्यार्थ्यांचा, पालकांचा खूप मोठा वाटा आहे. पण ही वाटचाल करत असताना जशी स्वराज्यापासून ते प्रजासत्ताकापर्यंत जी वाटचाल जशी झाली तशी एखाद्या शाळेचा विकास होत असताना हा विकास ज्या ध्येयापर्यंत जाऊन आपल्याला पोहोचायचा आहे हे ध्येय गाठण्यासाठी जो काय आशीर्वाद लागतो, जो काय पाठिंबा लागतो, तो पाठिंबा देणारी माणसं जर कोण असतील तर ते संस्थेचे सर्व पदाधिकारी. या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या मुळे हे सगळं आपण हा गाडा पुढे रेटतो आहोत. विकसित शाळेकडे आपण जातो आहोत हे आपण लक्षात घ्या. निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये नवीन कायापालट या ठिकाणी झालेला दिसेल. जिल्ह्यातल्या अनेक शाळा या ठिकाणी भेटी देत आहेत, शाळा शुद्धीचं काम करतात आणि म्हणून ही शाळा एक गुणवत्तापूर्ण शाळा, आनंदायी शिक्षण देणारी शाळा, औपचारिक शिक्षणाला अनौपचारिक शिक्षणाची जोड देणारी शाळा म्हणून या महाराष्ट्रामध्ये नावलौकिक केल्याशिवाय राहणार नाही असं एक अभिवचन या निमित्तानं देतो आणि पुनश्च एकदा प्रजासत्ताक दिनाच्या आपल्याला शुभेच्छा देतो आणि माझं प्रास्ताविक थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पाहुण्यांना मानवंदन देण्यासाठी हा पहिला टोप येतो ISP त्याच्या पाठीमागचा ISP मुलींचा ट्रूप. समोर येतोय MCC चा ग्रुप येतोय मुलांचा. त्यांच्या मागून येतोय गाईड चा ग्रुप मुलींचा येतोय. त्यानंतर सर्वात शेवटी येतोय MCC 9वीचा ग्रुप येतोय. स्वानंद या हस्तलिखिताचे आपण खुल्या मनाने कौतुक व स्वागत कराल अशी अपेक्षा मी करते. मी उपस्थित मान्यवरांना, व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी या हस्तलिखिताचं प्रकाशन करावं.
अध्यक्ष महोदयांनी, पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या छोट्या बालमित्र मैत्रिणींनो, तुम्हाला सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. माझे नाव मनश्री प्रमोद चौरे. आज प्रजासत्ताक दिनानिमित्त मी महात्मा गांधीजींच्या बद्दल काही 4 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणाने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. शांतिदूत तुम्ही देशाचे, शांतिदूत तुम्ही देशाचे, शांततेची केली कामना, शांततेची केली कामना. सत्य अहिंसेच्या संदेशाने, सत्य अहिंसेच्या संदेशाने जागवली स्वातंत्र्य भावना, जागवली स्वातंत्र्य भावना. महात्मा गांधीजींचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे झाला. महात्मा गांधीजींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी. त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद गांधी व त्यांच्या आईचे नाव पुतळाबाई असे होते. महात्मा गांधीजींना लोक प्रेमाने बापू म्हणत. भारत मातेला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले. त्यांनी जीवनभर सत्य, अहिंसा आणि सत्याग्रह यांचा प्रसार केला होता. त्यांनी मिठाचा सत्याग्रह करण्यासाठी दांडी यात्रा काढली. त्यांच्या करोया मरोया घोषणेने संपूर्ण भारत ढळून निघाला होता. महात्मा गांधीजींचा जन्मदिवस विश्व अहिंसा दिवस म्हणून जगभरात साजरा केला जातो. महात्मा गांधीजींची हत्या नथुराम गोडसे या माथेफिरूंनी 30 जानेवारी 1948 रोजी गोळ्या झाडून गेली. अशा या महान जनतेच्या राजाला माझ्याकडून कोटी कोटी प्रणाम. जय हिंद, जय भारत. सर्वांना माझा नमस्कार. भारतीय योगदान दिले ज्यांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी त्या सर्व वीरांना, महापुरुषांना वंदन करते. वंदन करून मी माझ्या प्राणप्रिय भारत मातेला मी माझ्या भाषणात सुरुवात करते. आज 26 जानेवारी भारताचा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. हा आपला एक राष्ट्रीय सण आहे. प्रजासत्ताक म्हणजे जनतेचे राज्य, त्यामुळे यास गणराज्य दिन असेही म्हणतात. जगातील सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या भारताने 26 जानेवारीपासून संविधानाच्या अंमलबजावणीने खऱ्या अर्थाने लोकशाहीची प्रस्थापना झाली. म्हणूनच हा दिवस आपल्यासाठी अभिमानाचा दिवस आहे. हा दिवस एकतेची व बंधुभावांची शिकवण देतो. म्हणूनच हे आपल्या लक्षात ठेवायला हवे. जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले. जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले. सोडले सर्व घरदार, त्यागला सुखी संसार. ज्योती समजीवन जगले ते देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले. एवढे बोलून मी माझे भाषण संपविते. जय हिंद, जय भारत. नमस्कार, माझे नाव स्वराशा नलवडे. स्वप्न ते नव्हे जे आपण झोपल्यावर पाहतो, स्वप्न ते जे आपल्याला पूर्ण केल्याशिवाय झोपू देत नाही. मी भारत मातेला सलाम करून माझ्या स्वप्नातील भारत या विषयावर बोलू इच्छिते. सन्माननीय व्यासपीठावरील सर्व मान्यवर, वंदनीय गुरुजन वर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या विद्यार्थी मित्रांनो, जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. असे म्हटल्यावर आपला ऊर अभिमानाने भरून येतो, आपली मान गर्वाने ताठ होते. माझा भारत असाच आहे. पश्चिमेला अथक समुद्र, पूर्वेला हिमालयाची सावली, दक्षिणेला स्वामी विवेकानंदची कन्याकुमारी, तर भारत मातेच्या शिरपेचात मानाचा तुरा खवल्यासारखे स्वर्गातूनही सुंदर असे काश्मीर, अशा माझ्या भारत मातेला माझा कोटी कोटी प्रणाम. या भारतात बंधुभाव नित्य वसुदे, या भारतात बंधुभाव नित्य वसुदे. तेवरची असा दे, तेवरची असा दे. हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे, हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे. मतभेद नसू दे, मतभेद नसू दे. मित्रांनो, अपयशाची भीती न बाळगता
स्वतःच्या जोरावर यशासाठी प्रयत्न केला पाहिजे. माझ्या स्वप्नातील भारत एक असा देश असेल जिथे महिलांना व मुलींना तितकाच मान दिला जाईल जितका मान पुरुषांना व मुलांना दिला जातो. माझा भारत असा असेल जिथे प्रत्येकाला खाण्यासाठी पोट भरून अन्न व राहण्यासाठी घर असेल. प्रत्येक गावागावात उच्च शिक्षणाची सोय व हॉस्पिटल असतील. गरिबांसाठी आवश्यक ते सर्व सेवा उपलब्ध असतील. प्रत्येक नागरिक शिक्षित असेल. हिंदूंच्या हृदयात मुस्लिम आनंदाने राहतील. हिंदूंच्या हृदयात मुस्लिम आनंदाने राहतील आणि मुस्लिमांच्या दुःखात हिंदूंचे डोळे वाहतील आणि मुस्लिमांच्या दुःखात हिंदूंचे डोळे वाहतील. जातीयता धर्मास्तता विषमतेचे नाव नसेल. जातीयता धर्मास्तता विषमतेचे नाव नसेल. स्त्रियांना सन्मान व हक्काचे राज्य असलेला माझ्या जगात महासत्ता बनलेला माझ्या स्वप्नातील भारत असेल. माझ्या स्वप्नातील भारत असेल. मित्रांनो, माझ्या देशाला सर्वात मोठी कीड कोणती असणार तर ती भ्रष्टाचाराची आणि ही कीड समूळ नष्ट करण्यासाठी कायदे कठोर करणे सर्वात महत्त्वाचे आहे. मित्रांनो, माझ्या देशातील मुलगी किंवा स्त्री ही सामसूम रस्त्यावरून निर्भीडपणे फिरेल तोच आपल्या भाग्याचा दिवस असेल. माझा भारत व्यसनमुक्त असेल. जसे घर आपलं आहे तसे रस्ता, गाव, शहर, देश आपले आहे. ही आपलेपणाची भावना प्रत्येक भारतीयाच्या मनात निर्माण होईल. तेव्हा स्वच्छ व सुंदर भारताचे स्वप्न साकार होईल आणि माझा भारत स्वर्गातूनही सुंदर होईल. सर्वात महत्त्वाचे झाले तर संस्कृती. माझ्या भारताची संस्कृती अशी आहे ते थोडक्यात सांगायचे झाले तर जो पोटा एवढा आवश्यक आहे तेवढंच खातो त्याला म्हणतात प्रकृती. जो गरजेपेक्षा जास्त खातो त्याला म्हणतात विकृती. तो स्वतःला कमी करून दुसऱ्याला देतो त्याला म्हणतात संस्कृती. अशीच आहे माझ्या भारताची संस्कृती. जाता जाता एवढेच सांगू इच्छिते, चला चला हो एकमुखाने गाऊ एकच गान. चला चला हो एकमुखाने गाऊ एकच गान. भारत देश महान, भारत देश महान. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. माझे नाव पूर्वा शिवाजी बरवडे. मी इयत्ता पहिलीमध्ये शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव संकल्प विद्यामंदिर. मी आज तुम्हाला प्रजासत्ताक दिनाविषयी बोलणार आहे. ते आपण शांतपणे ऐकून घ्यावे ही नम्र विनंती. आज आपला सारा देश प्रजासत्ताक दिन मोठ्या आनंदाने साजरा करीत आहोत. प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देश स्वतंत्र झाला. स्वतंत्र झाल्यानंतर देशाचा कारभार चालवण्याचा कोणताही कायदा नव्हता. तेव्हा आपल्या देशाला गरज होती ती एका मजबूत व परिपूर्ण संविधानाची. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या संविधान समितीने 2 वर्ष 11 महिने 18 दिवस अथक परिश्रम घेऊन देशाचे संविधान तयार केले. 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या देशात संविधान अंमलात आले व भारत देश प्रजासत्ताक म्हणून घोषित करण्यात आला. अशा या प्रजासत्ताक माझ्या देशाचा मला अभिमान आहे म्हणून गर्वाने सांगते. विविधतेत आहे एकता हीच आमची शान. विविधतेत आहे एकता हीच आमची शान. म्हणूनच आहे भारत देश महान. म्हणूनच आहे भारत देश महान. एवढे बोलून मी इथेच थांबते. बोल भारत माता की जय. वंदे मातरम. जय हिंद, जय भारत. थँक्यू. माझे नाव मी मोठ्या गटात शिकते. अध्यक्ष महोदय, गुरुजन वर्ग आणि इथे बसलेले विद्यार्थी मित्र, आज 26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिन आहे.
आकाशी उज्ज्वल ठेवू सारे रंग त्याचे, ठेवू प्रण हा सुखाने, ठेवू प्रण हा सुखाने. सन्माननीय व्यासपीठावर मान्यवर, वंदनीय गुरुजनवर्ग व इथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, आजचा दिवस मांगल्याचा, आजचा दिवस भारतीय गणराज्याचा, आजचा दिवस प्रत्येक भारतीयाचा, माझा आपला सगळ्यांचा. सर्वप्रथम मी सर्वांना आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देते. पण हे दिवस येण्यासाठी ज्यांनी देशासाठी बलिदान दिले अशा वीरांना, महापुरुषांना मी वंदन करते. ए मेरे वतन के लोगों, जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. मित्रहो, आज आपण अतिशय सुस्थितीत आणि सुरक्षित आहोत. तो पारतंत्र्याच्या काळातून पहा, कसे जगले असतील ते लोक, कसा सहन केला असेल त्यांनी इंग्रजांचा अत्याचार. अहो, नुसते आठवले तरी अंगावर शहारे येतात. जुलूम, अन्याय, अत्याचार, गुलामगिरीमुळे इथे माणसाचं जगणं मुश्किल झालं होतं. याला वाचा फोडताना अनेक वीरांना फासावर लटकावे लागले. अखेर अनेक वीरांच्या बलिदानाने, अनेक नेत्यांच्या कर्तृत्वाने भारत देशाला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले. म्हणूनच आज आपण हे सुखाचे दिवस जगत आहोत. मित्रहो, 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देश ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीतून मुक्त झाला, स्वतंत्र झाला. परंतु देश स्वतंत्र झाल्यानंतर देशाचा कारभार चालवण्यासाठी कोणतेही कायदे नव्हते. अशा वेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मसुदा घटना समिती स्थापन करण्यात आली. या समितीने 2 वर्षे 11 महिने 18 दिवस अथक परिश्रम करून भारत देशाला एक मजबूत संविधान दिले. 26 जानेवारी 1950 ला हे संविधान भारतात लागू करण्यात आले. आपला देश सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक देश बनला. आपल्या देशाची राज्यघटना ही जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना आहे. या घटनेने आपल्याला आपले हक्क आणि अधिकार दिलेले आहेत. आपला देश नैसर्गिक दृष्ट्या सुजलाम सुफलाम आहे. आपल्या देशाला पौराणिक आणि ऐतिहासिक संस्कृतीचा वारसा लाभला आहे. इथे अनेक जाती धर्मांचे, भाषांचे लोक अगदी गुण्या गोविंदाने नांदत आहे. ही भूमी संतांची आहे. आपल्या देशाची संस्कृती ही जागतिक पातळीवर सर्वश्रेष्ठ मानली जाते. साहित्य, कला, क्रीडा, संस्कृती या क्षेत्रात आपल्या देशाने जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवला आहे. पण असे असले तरी अनेक गोष्टी आपल्याला वेदना देत आहेत. देशात दहशतवादी हल्ले, जातीय दंगली, अनेक भ्रष्टाचारांचे प्रकरण, त्याचबरोबर शेतकऱ्याला आपल्या हक्कांसाठी आंदोलने करावी लागत आहे. गोरगरिबांना एक वेळचे जेवण मिळणे मुश्किल होत आहे. यावरही विचार करणे तसेच ठोस उपाय करणे महत्त्वाचे आहे. आणि यावर आपला भारत देश मात करणार यात तीळ मात्रही शंका नाही. तसेच भारतीय स्वातंत्र्याने आपल्याला भरभरून दिले आहे. आज देखील आपले भारतीय जवान डोळ्यात तेल घालून देशाचे रक्षण करण्यासाठी सीमेवर खडा पहारा देत आहेत. अशा सर्व जवानांना माझा कोटी कोटी प्रणाम. जय भारत देशा, तुझ्या चरणी कोटी कोटी माझे नमन असो. जय भारत देशा, तुझ्या चरणी कोटी कोटी माझे नमन असो. नाम तुझे विश्वात साऱ्या नित्य नित्य हे उच्च असो. नाम तुझे विश्वात साऱ्या नित्य नित्य हे उच्च असो. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत देशा. धन्यवाद. मैं आज गणतंत्र दिवस के अवसर पर आप सभी को बधाइयाँ देते हुए अपने विचार प्रकट करना चाहती हूँ। आज गणतंत्र दिवस है। मैं एक कविता सादर करना चाहती हूँ। याद रखेंगे वीरों तुमको, याद रखेंगे वीरों तुमको हरदम, यह बलिदान तुम्हारा है। याद रखेंगे वीरों तुमको हरदम, यह बलिदान तुम्हारा है। हमको तो है जान से प्यारा, हमको तो है जान से प्यारा, यह गणतंत्र हमारा है, यह गणतंत्र हमारा है। संविधान के लागू होने के दिन से लेकर आज तक हमारी यात्रा अद्भुत रही है और इससे कई अन्य देशों को प्रेरणा मिली है। प्रत्येक नागरिक को भारत की गौरव गाथा पर गर्व का अनुभव होता है। जब हम गणतंत्र दिवस मनाते हैं
तब हमने एक राष्ट्र के रूप में मिलजुल कर जो उपलब्धियां प्राप्त की है, हम उनका उत्सव मनाते हैं। भारत विश्व की सबसे पुरानी जीवंत सभ्यताओं में से एक है। भारत को लोकतंत्र की जननी कहा जाता है, फिर भी हमारा आधुनिक गणतंत्र युवा है। स्वतंत्रता के प्रारंभिक वर्षों में हमें कई अनगिनत चुनौतियों और प्रतिकूल परिस्थितियों का सामना करना पड़ा। लंबे विदेशी शासन के कई बुरे परिणामों में से दो प्रभाव थे, भयंकर गरीबी और निरक्षरता। फिर भी हमारा भारत अविचलित रहा। आशा और विश्वास के साथ हमने मानव जाति के इतिहास पर एक अनूठा प्रयोग शुरू किया। इतनी बड़ी संख्या में इतनी विविधताओं से भरा जन समुदाय अभी एक राष्ट्र के रूप में एकजुट नहीं हुआ था। ऐसा हमने इस विश्वास के साथ किया कि हम सब एक ही हैं और हम सभी भारतीय हैं। इतने सारे पंथों और इतनी सारी भाषाओं ने हमें विभाजित नहीं किया है, बल्कि हमें जोड़े रखा है। इसी कारणवश हम एक लोकतांत्रिक गणतंत्र के रूप में सफल हुए हैं। यही भारत का सार तत्व है। यही सार तत्व संविधान के केंद्र में रहा है और समय की कसौटी पर खरा उतरा है। स्वतंत्रता के संग्राम के आदर्शों के अनुरूप हमारे संविधान की संरचना हुई। महात्मा गांधी जी के नेतृत्व में राष्ट्रीय आंदोलन का उद्देश्य स्वतंत्रता प्राप्त कराना भी था और हमारे भारतीय आदर्शों को फिर से स्थापित करना भी था। उन दशकों के मूल्यों और संघर्षों ने हमें न केवल विदेशी शासन से बल्कि थोपे गए मूल्यों और संकीर्ण विश्व दृष्टिकोण से भी आजादी दिलाने में मदद की। हमने आशा और विश्वास के साथ हमने मानव जाति के इतिहास पर एक अनूठा प्रयोग शुरू किया। ऐसा हमने इस विश्वास के साथ किया कि हम सभी एक ही हैं और हम सभी भारतीय हैं। उन दशकों के मूल्यों, उन दशकों के संघर्षों और बलिदानों ने हमें न केवल विदेशी शासन से बल्कि थोपे गए मूल्यों और संकीर्ण विश्व दृष्टिकोण से आजादी दिलाने में मदद की। जिन लोगों ने आधुनिक भारत की चिंतन धारा को प्रवाह दिया, उन्होंने आनो भद्रः क्रतवो यन्तु विश्वतः, आनो भद्रः क्रतवो यन्तु विश्वतः, अर्थात हमारे पास सभी दिशाओं से अच्छे विचार आए के वैदिक उपदेश के अनुसार प्रगतिशील विचारों का भी स्वागत किया गया। लंबे और गहन विचार मंथन के परिणाम स्वरूप हमारे संविधान की संरचना हुई। हमारा यह बुनियादी दस्तावेज दुनिया की सबसे पुरानी जीवंत सभ्यताओं में से मानवतावादी दर्शन के साथ साथ आधुनिक विचारों से भी प्रेरित है। हमारा शांति, बंधुता और समानता ऐसे सदियों पुराने मूल्यों को पुनर्स्थापित करने के लिए, पुनर्अपनाने के लिए हमारे क्रांतिकारी और सुधारकों ने दूरदर्शी और आदर्शवादी विभूतियों के साथ मिलकर प्रयास किया। हमारा देश डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी का सदैव ऋणी रहेगा, जिन्होंने प्रारूप समिति की अध्यक्षता की और संविधान को निर्माण में अंतिम स्वरूप देने में महत्वपूर्ण भूमिका निभाई है। आज के दिन हमें संविधान निर्माताओं के प्रारंभिक मसौदा तैयार करने वाले डॉक्टर श्री B.N. राव तथा अन्य विशेषज्ञों और अधिकारियों का भी स्मरण करना चाहिए, जिन्होंने हमारे संविधान के निर्मित में सहायता की है। हमें इस बात का गर्व है कि उन सभी सदस्यों ने भारत के सभी क्षेत्रों और समुदायों का भी प्रतिनिधित्व किया है। इस कारणवश हमारा संविधान एक आदर्श संविधान के रूप में प्रकट हुआ है। हम भारतीयों का कहना है कि सभी धर्मों का सम्मान करना चाहिए, लेकिन अधिकांश भारतीय धार्मिक समूहों को एक दूसरे में बहुत ही कम समानताएं दिखती है। इस कारणवश वो अलग रहना पसंद करते हैं। भारत में बहुत सी समस्याएं हैं, जैसे कि गरीबी, निरक्षरता, निर्धनता, लाचारी, भ्रष्टाचारी, महंगाई, आतंकवाद और प्रदूषण वगैरह वगैरह। लेकिन एक समस्या है जो इन सभी समस्याओं से बड़ी और इन सभी समस्याओं का मूल कारण भी है, और वह समस्या है आबादी। इस अवधि के दौरान भारत एक गरीब और निरक्षर राष्ट्र की स्थिति से आगे बढ़ते हुए विश्व मंच पर एक आत्मविश्वास से भरे राष्ट्र का स्थान ले चुका है। संविधान निर्माताओं के सामूहिक बुद्धिमत्ता से मिले मार्गदर्शन के बिना यह प्रगति संभव है। भारत भौगोलिक दृष्टिकोण से विश्व का 7वां सबसे बड़ा देश है और संख्या की दृष्टि से विश्व का सबसे बड़ा देश है। मैं कुछ ऐसे बातें बताऊंगी जो बातों पर आपने गौर कर लिया तो आपका देश की तरक्की में बहुत बड़ा योगदान होगा। 1, आप छोटा परिवार रखकर देश की तरक्की में योगदान दे सकते हैं। 2, आप अपने आसपास सफाई कर देश को साफ रखने में मदद कर सकते हैं। 3, आप खुले में शौच न करके देश को जानलेवा बीमारियों से मुक्त कराने में योगदान दे सकते हैं। 4, पानी जितनी जरूरत हो उतना ही खर्च करके हमारे देश में निर्माण होने वाले पानी की समस्याओं से
समस्या से मुक्त कराने में मदद कर सकते हैं। 5. खाना बर्बाद न करके हम देश सेवा कर सकते हैं। यह सब देश के विकास के लिए बहुत ही जरूरी है। यह तभी संभव हो सकता है जब देश में अनुशासित, कर्तव्यपरायण, समय के पाबंद और ईमानदार नागरिक हो। हमें जरूरतमंदों की मदद करनी चाहिए। मैं बस इतना ही कहूँगी, आओ गरीबी लाचारी को इस धरती से आज मिटाए, आओ गरीबी लाचारी को इस धरती से आज मिटाए, भारत के नागरिक को उसके सभी अधिकार दिलाए, भारत के सभी नागरिक को उसके अधिकार दिलाए। आओ नए रूप में गणतंत्र मनाए, नए रूप में गणतंत्र मनाए। मैं इस आशा और इन उम्मीदों के साथ अपने भाषण को विराम देती हूँ कि आप मेरे बताए गए बातों पर गौर करेंगे। धन्यवाद। Honorable Chief Guests, respected teachers, parents and all my dear friends. My name is Tanushree Ranawade. I wish you all a very happy Republic Day. Today is 26th January, the Republic Day of our country. This is the national festival of our country. On this day, our constitution came into force on 26 January 1950. The Republic Day is important to us as Independence Day. The Constitution of India is the supreme law of India. Our Constitution is the largest written constitution in the whole world. Dr. Babasaheb Ambedkar is the father of our Constitution. Today, we are a great republic. Republic means a country whose leader is a president, not a king or queen. This would not have been possible if our freedom fighters had not made numerous sacrifices for the independence of the country. I am proud that I am an Indian and I love my India. Jai Hind, Jai Bharat, Jai Maharashtra. Thank you. कार्यक्रमाचे अध्यक्ष, संस्थेचे मार्गदर्शक कृष्णातराव खोरे तात्या, या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित असलेले संस्थेचे अध्यक्ष सलीमभाई देसाई, संतमराव पाटील, श्रीकांत पाटील, अल्लाउद्दीन मुल्ला साहेब, अजीव सदस्य जी.पी. चव्हाण सर, ज्यांनी हा संपूर्ण सोहळा अत्यंत चांगल्या पद्धतीने नियोजनबद्ध या ठिकाणी नियोजन केलं, ते आमच्या हायस्कूलचे मुख्याध्यापक स्वामी सर, संकल्प विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका यादव मॅडम, पर्यवेक्षिका गाडेकर मॅडम, जिमखाना विभाग प्रमुख आर.एस. पाटील सर, सर्व शिक्षक स्टाफ, विद्यार्थी मित्र, खरोखरच प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी मी आता कौतुकासाठी, अभिनंदन करायसाठी सर उभा राहिला असं म्हणायला हरकत नाही. प्रजासत्ताक दिनाचं महत्व, संविधानाचं महत्व संपूर्ण विद्यार्थ्यांना तुम्ही या वर्षभराच्या तुमच्या अध्ययनाच्या माध्यमातून दिलं गेले. संस्थेने शालेय समितीची मीटिंग झाली, तुमच्या हातात कारभार दिला स्वामी सर. त्याला सांगितले तर की या ठिकाणी पंचक्रोशीमध्ये एक आदर्श हायस्कूल व्हावं. यादव मॅडमनाही सांगितलं होतं की या पंचक्रोशीमध्ये एक आदर्श विद्यामंदिर, बालमंदिर, आपलं संकल्प विद्यामंदिर ठरायला पाहिजे चांगल्या पद्धतीनं. हे धोरण घालून दिलं होतं तुम्हाला. त्या धोरणाच्या नुसार अत्यंत काटेकोरपणानं तुमच्या संपूर्ण शिक्षक स्टाफला तुम्ही त्या पद्धतीनं विकास देऊन त्यांच्याकडून करून घेतलेलं आहे. याचं फार मोठं या ठिकाणी मला अभिमान वाटतो सर. ह्या निमित्तानं, प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं तुमचं स्वामी सरांचं खास संस्थेच्या वतीनं अभिनंदन या ठिकाणी करतो. टाळ्या वाजवून तुम्ही सर्वांनी या ठिकाणी त्या गोष्टीला प्रतिसाद द्यावा. तसंच या ठिकाणी संकल्प बाल मंदिरच्या मुख्याध्यापिका यादव मॅडम यांचंही काम त्याच पद्धतीनं अगदी जोरदार असं काम त्यांच्याकडून झालेलं आहे. त्यामध्ये मगाशी प्रास्ताविकामध्ये अत्यंत सुंदर पद्धतीने या ठिकाणी स्वामी सरांनी लेखाजोखा दिला गेला. आनंद वाटला, अभिमान वाटला, अशा पद्धतीनं त्यांच्याकडून प्रस्तावना झाली. सुरुवातीला या ठिकाणी सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून असेल, वृक्षारोपणाचा कार्यक्रम तुम्ही हाती घेतला गेला. या भागामध्ये या असणारी संपूर्ण परिसरामध्ये स्वच्छता असेल तर तो उपक्रम चांगला राबवला. संविधानाचा जो अभ्यास असेल, संविधानामधून जे घटक असेल त्यामध्ये आपली लोकशाहीची निवडणूक प्रक्रिया ती अत्यंत चांगल्या पद्धतीने या भागामध्ये, जिल्ह्यामध्ये, त्या तालुक्यामध्ये अशा पद्धतीची निवडणूक प्रक्रिया कशी असते. विद्यार्थ्यांनी स्वतः या ठिकाणी निवडणुकीला उभं राहायचं, त्यांनी फॉर्म भरणे, त्यानंतर माघार घेणे, त्यानंतर मतदान होणे, या सगळ्या प्रक्रिया मतदान झाल्यानंतर मतमोजणी घेणे, हे हा जो विषय होता तो अत्यंत या ठिकाणी प्रात्यक्षिक रूपात तुम्ही तो उपक्रम राबवला गेला.
त्याचाही मला या ठिकाणी उल्लेख करावा असं वाटतो. त्यानंतर बऱ्याच चांगल्या गोष्टी असतात. विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून असेल, भिंतीपत्रकाच्या माध्यमातून मुलांना सहज बोलकं, या ठिकाणी चित्रपतीच्या माध्यमातून मुलांना त्याची आवड व्हावी, त्यामधला विषय समजावा, हा चांगला उपक्रम राबवला. सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये एक विशेष नाव झालं. परवाच शिक्षक आमदार असगर सरांनी उल्लेख केला की तृणधान्याचं, कडधान्याचं महत्व शाळेमध्ये घेऊन अत्यंत चांगलं काम तुम्ही केलेलं आहे. स्वामी सरांचं अभिनंदन म्हणून सांगा. अशा पद्धतीचं त्यांनी नामोल्लेख केला गेला. ते तृणधान्यापासून किती आपल्याला चांगले घटक आपल्या जीवनामध्ये मिळतात आणि शेतकऱ्यांचं ते करावं लावण्यासाठी आता या धावत्या या युगामध्ये, कॉम्प्युटरच्या युगामध्ये फास्ट फूडची या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना, पालकांना सवय लागलेली आहे. ती नष्ट व्हावी. कडधान्याचा वापर, तृणधान्याचा वापर चांगला व्हावा आणि त्याचा प्रसार व्हावा. नुसते विद्यार्थ्यांना माहिती, प्रत्यक्षात त्यांना आपल्या पालकांना आपल्या घरात सांगण्याच्या दृष्टिकोनातून जो उपक्रम राबवला तो अत्यंत महत्वाचा आणि अत्यंत महत्वाचा आणि कौतुकाचा होता. सगळ्या शिक्षकांचं अभिनंदन करतो. ज्या तर आभाराचं गोड काम करण्यासाठी मी व्यासपीठावर उपस्थित आहे.
आज प्रजासत्ताक दिन, या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित आमच्या संस्थेचे सेक्रेटरी आणि ज्यांनी या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारलं ते आमचे लाडके तात्या, आपण वेळेत उपस्थित राहिला. त्याचबरोबर आम्हाला नेहमी तुम्ही लढा, आम्ही तुम्हाला साथ देतो, जिथं अडचण तिथे आमचे चेअरमन असतात. चेअरमन साहेब वेळ आमच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. त्याचनंतर आमच्या संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री सलीमभाई देसाई साहेब, आमच्या संस्थेचे आजीव सदस्य माननीय श्री चव्हाण सर, त्याचबरोबर मुल्ला साहेब, पाटील साहेब, श्रीकांत पाटील साहेब सगळेच वेळेत उपस्थित राहिले. संकल्प बाल मंदिर विद्या मंदिरच्या मुख्याध्यापिका सौ यादव मॅडम, त्याचबरोबर माझे सर्व सहकारी शिक्षक शिक्षिका ज्यांच्यामुळे कार्यक्रम सुरळीत पार पडतो, त्यांचे जिमखाना विभागाचे प्रमुख श्री RS पाटील सर, आणि ज्यांच्याकडे हे नियोजन आहे, कारण झाड जर उत्तम प्रकारे वाढायचं असेल तर त्याच्यासाठी तेवढं खत लागतं, त्याच्यासाठी तेवढी निगा लागते, त्याच्यासाठी तेवढं कष्ट घेतलं जातं. आमच्या शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री स्वामी सर, ज्या ज्या विद्यार्थ्यांनी भाषणं केली ते सर्व विद्यार्थी, त्यांना मार्गदर्शन करणारे सर्व शिक्षक, त्या विभागाचे विभाग प्रमुख सौ पवार मॅडम, त्याचबरोबर संकल्पच्या सर्व शिक्षिका, माझे सर्व सहकारी शिक्षक शिक्षिका, उपस्थित सर्व ग्रामस्थ आणि माझे लाडके असे विद्यार्थी मित्र, आपण सगळे एकत्र आलो आणि सुंदर असा हा कार्यक्रम पार पडला. त्याबद्दल मी आमच्या शाळेच्या वतीनं, संकल्प बाल मंदिराच्या वतीनं सर्वांचं हार्दिक असं आभार मानते आणि थांबते. जय हिंद, जय भारत.